Hello one and all. I welcome you all for the e-learning platform by the Department of Automobile Engineering for the 5th semester. Myself Mr. S. B. Shinde, working as a lecturer in Automobile Department, and for the 5th semester I am going to teach Motor Vehicle Insurance and Valuation. It is the elective subject and the subject code is 22560. This is the teaching and examination scheme. For the MVI subject, there are 3 lectures per week and one practical. The weightage of the subject is same for as per the other subject, that is the 70 marks theory exam, 30 marks practicals, 25 marks end semester exam, and total weightage is 150 marks. Now speaking about the course outcome. So the course outcome means what? At the end of this subject what you will get, म्हणजे काय तर हा सब्जेक्ट शिकल्यानंतर पूर्ण शिकून झाल्यानंतर तुम्हाला काय ह्यातून मिळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल यूज प्रिन्सिपल ऑफ जनरल इन्शुरन्स इन मोटर व्हेकल इन्शुरन्स. म्हणजे हे प्रिन्सिपल जे आहे हे प्रिन्सिपल वापरून तुम्ही मोटर व्हेकल इन्शुरन्स कसं तयार करायचं आहे हे तुम्हाला शिकायचं आहे. ॲट द एंड ऑफ दिस सेमिस्टर यू ऑल्सो गेट प्रिपेअर इन्शुरन्स प्रपोजल अँड पॉलिसी फॉर्म फॉर मोटर व्हेकल. म्हणजे काय तर हा जेव्हा तुम्ही शिकणार आहे हा चॅप्टर तेव्हा तुम्ही प्रपोजल फॉर्म भरता आला पाहिजे, तुम्हाला पॉलिसी फॉर्म भरता आला पाहिजे. नेक्स्ट, यूज रिलेव्हंट कॉन्ट्रॅक्ट इन्शुरन्स फॉर्म बाय प्लॅनिंग अंडररायटिंग रिस्क. अंडररायटिंग हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. इन्शुरन्स जर आपण बघितलं तर अंडररायटिंग इज द मेन पार्ट. नेक्स्ट, असेस द डिफरंट टाइप्स ऑफ हॅझार्ड्स फॉर इन्शुरन्स रिन्युअल. वेगवेगळे हॅझार्ड्स आहेत, फिजिकल हॅझार्ड जे बघायचे आहेत आपल्याला. आणि लास्ट, असेस द डिफरंट टाइप्स ऑफ इन्शुरन्स क्लेम. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे जर तुम्ही हा प्रॉपर स्टडी केला, हा जर सब्जेक्ट स्टडी केला तर तुम्हाला महत्त्वाचा पार्ट जो आहे की तुम्ही ॲज अ सर्वेअर म्हणून एका इन्शुरन्स कंपनीमध्ये जॉब करू शकताय. त्यासाठी हा सुद्धा पार्ट महत्त्वाचा आहे. Units, motor vehicle insurance which is for 12 marks, insurance proposal and policy form which is for 16 marks, underwriting and insurance which is for 14 marks, insurance renewal procedure and hazards which is also for 14, and last one is motor insurance surveying and claim processing which is also for 14 marks. Means total is the 70. जे आपल्याला बघायचे 5 चॅप्टर्स आहेत, प्रत्येकाचे वेटेज दिलेलं आहे. पहिला 12, दुसरा जो आहे तो सगळ्यात मोठा चॅप्टर आहे ज्याचं 16 मार्काचं वेटेज, आणि बाकीचे 3 चॅप्टर जे आहेत त्याचं वेटेज हे 14 14 14 असं प्रत्येकी दिलेलं आहे. आता आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करतोय. तर पहिल्या चॅप्टरचं नाव आहे मोटर व्हेकल इन्शुरन्स. जसं मी सांगितलं ह्याला जवळपास 12 मार्काचं वेटेज आहे. तर यामध्ये आपल्याला बघायचं एका मागे की पहिला आहे प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स, नंतर इंट्रोडक्शन टू मोटर इन्शुरन्स नीड, क्लासिफिकेशन ऑफ इन्शुरन्स, लायबिलिटी ओनली अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह. 2 टाईप आहेत, लायबिलिटी ओनली अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह. कंपॅरिझन ऑफ अबव इन्शुरन्स पॉलिसीज ऑन फॉलोइंग पॅरामीटर्स. कुठले तर रिस्क कव्हर, अदर प्रोव्हिजन, कंडिशन्स, प्रीमियम अँड ऍप्लिकेशन ऑफ व्हेकल. ह्या पॅरामीटर्सवर यांचं कंपॅरिझन बघायचं आहे. आणि लास्ट पार्ट असणार आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, दॅट इज द IRDAI. ही महत्त्वाची पार्ट आहे. जे सगळे इन्शुरन्स आहे ह्या इन्शुरन्स कंपन्यांवर किंवा इन्शुरन्सवर जो ज्याचा कंट्रोल आहे तो म्हणजे हा IRDAI आहे. रोल, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड इट्स जस्टिफिकेशन. त्यामध्ये स्टेट लेवल आहे, व्हेरियस मोटर व्हेकल इन्शुरन्स ऑर्गनायझेशन इन इंडिया आणि ट्रिब्युनल्स ऑफ थर्ड पार्टी. हे आपल्याला चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर आता आपण सुरुवात करतोय. पहिला पार्ट म्हणजे इंट्रोडक्शन. सो व्हॉट इज इन्शुरन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांना माहितीतला प्रश्न आहे. पण इन्शुरन्स म्हणजे फक्त एवढंच तुम्हाला माहिती आहे की गाडीचा इन्शुरन्स करायचा आहे, म्हणजे काय गाडीला काय झालं की ते तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडनं मिळतं. पण इन जनरल इन्शुरन्स और नॉन लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज include automobile and home owners policies, provides
पेमेंट्स डिपेंडिंग ऑन द लॉस फ्रॉम पर्टिक्युलर फायनान्शियल इव्हेंट. म्हणजे दोन टाईप आहेत, एक आहे तुमचं जनरल इन्शुरन्स आणि दुसरं आहे नॉन लाईफ इन्शुरन्स. हे दोन पार्ट आहेत इन्शुरन्सचे. जनरल इन्शुरन्स मध्ये तुमचं ऑटोमोबाईल आहे, नॉन लाईफ रिलेटेड म्हणजे गाडी असेल, घर असेल, मरीन इन्शुरन्स आहे, हे सगळे हे जनरल इन्शुरन्स मध्ये कव्हर होत आहे. आणि सेकंड पार्ट जो आहे नॉन, ह्यालाच आपण नॉन लाईफ म्हणतो. दुसरा जो लाईफ इन्शुरन्स जो येतोय त्यामध्ये काय होतं की तर आपले जे लाईफ इन्शुरन्स आपण LIC पॉलिसीज किंवा हेल्थ इन्शुरन्स जे करतोय ते लाईफ इन्शुरन्स मध्ये येतं. तर हे जनरल म्हणजेच त्याला म्हणतोय आपण नॉन लाईफ इन्शुरन्स. जनरल इन्शुरन्स इज टिपिकली डिफाईन्ड ॲज एनी इन्शुरन्स दॅट इज नॉट डिटरमाइंड टू बी लाईफ इन्शुरन्स. म्हणजे काय, तर जनरल इन्शुरन्स म्हणजे काय, तर ज्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कव्हर होत नाही. लाईफ इन्शुरन्स सोडून जे बाकीचं सगळं आहे इट कव्हर्स अंडर द जनरल insurance. So there are the 6 types of the general insurance. You see, type of the general insurance. First one is the motor insurance. So the motor insurance can be divided into two groups, 2 and 4 wheeler insurance. जसं तुम्हाला माहिती आहे मोटर इन्शुरन्स काय एकच नाही आहे की दोन टू व्हीलर म्हणजे आपल्या टू व्हीलर गाड्या वेगळ्या आहेत आणि फोर व्हीलर. त्यावर हा मोटर इन्शुरन्स जो आहे हा दोन ग्रुप मध्ये आपण डिफरन्शिएट करतोय. Health insurance. Common type of health insurance includes individual health insurance, family floater health insurance, comprehensive health insurance and critical illness health insurance. हे यामध्ये भरपूर पार्ट्स आहेत, आपल्याला काय जास्त यामध्ये जायचं नाही. म्हणजे क्रिटिकल इलनेस म्हणजे आता कॅन्सर आहे, ब्रेन ट्युमर आहे, ह्याच्या वेगळी पॉलिसी करावी लागते. रेग्युलर इन्शुरन्स असेल तर त्याची रेग्युलर पॉलिसी करावी लागते. हे आपल्याला काय एवढं महत्त्वाचं नाही सध्या. त्यानंतर आहे ट्रॅव्हल इन्शुरन्स. The travel insurance can be broadly grouped into individual travel policy, family travel policy, student travel insurance and senior citizen health insurance. म्हणजे काय, समजा तुम्ही कुठे ट्रॅव्हल करताय, आउट ऑफ इंडिया असेल किंवा आउट ऑफ तुमचं सिटी असेल आणि तुम्ही भरपूर दिवसासाठी ट्रॅव्हल करताय, ग्रुप ट्रॅव्हल करताय, तर त्यामध्ये तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स आला. मग ट्रॅव्हल इन्शुरन्स मध्ये तुम्हाला काय झालं, इव्हन तुमचे बॅगेज वगैरे चोरीला गेले, तर हे सगळं तुमच्या ट्रॅव्हल इन्शुरन्स मध्ये कव्हर होतं. नेक्स्ट वन इज द होम इन्शुरन्स. होम इन्शुरन्स प्रोटेक्ट्स अ हाऊस अँड इट्स कॉम्पोनंट्स. आता काही केसमध्ये कसं होतं, तुमचे लॅपटॉप्स वगैरे तुम्हाला इन्शुरन्स करायचे आहेत किंवा घरातलं एखादा मोठा अप्लायन्स आहे की समजा फ्रीज मी नवीन घेतलाय, टीव्ही घेतलाय, ते इन्शुरन्स करायचं आहे, तर ते डायरेक्टली इन्शुरन्स करता येत नाही आपल्याला. तर त्यासाठी तुम्ही होम इन्शुरन्स जर कव्हर केला तर होम इन्शुरन्स मध्ये हे सगळ्या पार्टिकल्स तुमचे जे बाकीचे कॉम्पोनंट्स आहेत ते सुद्धा कव्हर होतात. नेक्स्ट आहे मरीन इन्शुरन्स. मरीन म्हणजे काय, तर शिप्स. तर marine cargo insurance covers goods, cargo and other interest against loss or damage during the transit by rail, road, sea or oil. ठीक आहे. And last one is the commercial insurance. Commercial insurance encompasses solutions for all sector of the industry arising out of business operation. हे तर हे सगळे वेगवेगळे इन्शुरन्स झाले. तर आपल्याला बघायचं आहे कुठलं, तर मोटर इन्शुरन्स, कारण की आपलं सब्जेक्टच नाव आहे मोटर इन्शुरन्स अँड व्हॅल्युएशन. आता नेक्स्ट पार्ट म्हणजे मोटर इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स अँड इट्स नीड्स. काय गरज आहे, तर काय बघलेलं आहे, हॅव्हिंग कार इन्शुरन्स इज इसेन्शियल बिकॉज इट कव्हर्स युअर एक्सपेन्स इन द इव्हेंट ऑफ व्हेकल डॅमेज ऑर इंजुरीज टू अदर ड्रायव्हर्स, पॅसेंजर्स ऑर पॅडेस्ट्रियन. म्हणजे काय सांगितलेलं आहे की तुमचा हा इन्शुरन्स असणे महत्वाचा आहे. तो व्हॉट एव्हर थर्ड पार्टी असू दे किंवा रेग्युलर इन्शुरन्स असेल. पण आता ट्रॅफिक ऍक्ट 1988 नुसार टू व्हीलरला ऍटलिस्ट किंवा फोर व्हीलरला ऍटलिस्ट थर्ड पार्टी इन्शुरन्स पाहिजेच. तर थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय किंवा रेग्युलर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स म्हणजे काय, तर थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये म्हणजे समजा तुमची गाडी आहे आणि तुम्ही जाताना तुमची गाडी समजा एकाला कोणाला तर धडक झाली, धडक झाल्यानंतर जो समोरच्या माणसाला काय लागलं, काय खरचटलं, काही झालं, इव्हन त्याची डेथ जरी झाली तर त्याचा जो खर्च आहे तो सगळा इन्शुरन्स कंपनी कव्हर करणार. ह्याला म्हणायचं थर्ड पार्टी इन्शुरन्स. आणि समजा तुमची गाडी डॅमेज झाली, जर गाडी डॅमेज झाली आणि गाडीचं सुद्धा कव्हर होत असेल, म्हणजे गाडी काय समजा काच फुटली, बंपर तुटला, काही झालं, तर जर ते कव्हर करायचं असेल तर ते कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स मध्ये कव्हर होत. हे दोन टाइप्स आहेत, आपल्याला बघायचं आहे पुढं. तर इन्शुरन्स हे महत्वाचा पार्ट आहे. गाडी तुमचं जरी स्क्रॅच जरी झाली तरी तो तुमच्या इन्शुरन्स मध्ये कव्हर होत आहे. तर ऍज पर द ट्रॅफिक ऍक्ट 1988 इट इज मॅन्डेटरी टू ऑल द
टू व्हीलर्स ऑल्सो फोर व्हीलर्स टू हॅव ॲटलिस्ट थर्ड पार्टी इन्शुरन्स. तर इन्शुरन्स म्हणजे काय, तर हॅव्हिंग कार इन्शुरन्स इज इसेन्शियल. का, तर हे तुमचं काय कव्हर करत आहे की तुमच्या गाडीला खर्च घटला, म्हणजे गाडीला तुमचं स्क्रॅच पडले, गाडीचा मोठा ऍक्सिडेंट झाला, तर तुम्ही निश्चिंत झाला. तुम्ही किती भरता, एक नॉमिनल रेग्युलर एक 1000cc गाडी आहे, तर तुम्हाला एक 7-8 हजार रुपये हा त्याचा प्रीमियम भरायचा आहे. पण समजा गाडी मोठा ऍक्सिडेंट झाला, गाडीचा मोठा ऍक्सिडेंट झाला, गाडीला एक 70-80 हजार रुपये खर्च आहे, तर तुम्ही 8,000च भरलेत, पण वरचे 70-80 हजार तुम्हाला कोण देणार आहे, इन्शुरन्स कंपनी देणार आहे. हा त्याचा फायदा आहे. आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स का कंपल्सरी केलाय, का कंपल्सरी केलाय, तर त्याचं रिझन हेच आहे की जर तुम्ही गाडी चालवताना न कळतपणे थर्ड पार्टी किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाला तर गाडीचा धक्का लागला, त्याचे काय डोळे गेले, त्याला फ्रॅक्चर झाला, काही झालं, इव्हन त्याची डेथ झाली, तर त्याचा जो खर्च आहे हा सगळ्या इन्शुरन्स कंपनी कव्हर करणार आहे. त्यासाठी हे थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपल्सरी आहे. आता बघूया व्हॉट इज कवर्ड इन मोटर इन्शुरन्स पॉलिसी. काय कव्हर होतं ह्यामध्ये, तर लॉस ऑर डॅमेज टू युअर व्हेकल ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज. म्हणजे काय नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे काय, तर कशामुळे होणार आहे, तर फायर, एक्सप्लोजन, लाइटनिंग म्हणजे जे वीज वगैरे पडतात त्या, अर्थक्विक, फ्लड, टायफॉन, हे जे वेगवेगळे आहेत नॅचरल कॅलॅमिटीज, याच्यामुळे जे होणार आहे हे तुमचं कव्हर होतंय. त्यानंतर लॉस ऑर डॅमेज टू युअर व्हेकल ड्यू टू मॅनमेड कॅलॅमिटीज, म्हणजे राईड्स आहे, दंगल आहे, यामुळे जर होत असेल तर ते सुद्धा त्यामध्ये कव्हर होणार आहे. आणि थर्ड पार्टी लिगल लायबिलिटी, जसं सांगितलं थर्ड पार्टी म्हणजे काय, तर तुमच्यामुळे जर थर्ड पर्सनला इन्शुअर्ड सोडून, आता समजा माझी गाडी, माझी समजा बुलेट गाडी आहे, मग मी थर्ड पार्टी इन्शुरन्स केली आणि माझ्या गाडीवरून दुसरा कोणतर चाललाय, म्हणजे माझ्या गाडीवरून दुसरा कोणतर चाललाय आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला, ही इज ऑल्सो द थर्ड पार्टी, म्हणजे त्याचं जे काय इंजुरी असेल हे सगळं थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये कव्हर होणार. सो ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय, इन जनरल ऑटो इन्शुरन्स डज नॉट कव्हर डिप्रिशिएशन, विअर अँड टिअर और मेकॅनिकल ब्रेकडाऊन. म्हणजे टायर पंक्चर झालं, बेअरिंग खराब झाले, विअर आउट झाले, पिस्टन खराब झालं तुमचं, इंजिनचे पार्ट्स विअर अँड टिअर झाले, हे कव्हर इन्शुरन्स मध्ये होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. तर काय कव्हर होत आहे, ओनली डॅमेज ड्यू टू द ऍक्सिडेंट्स. कसे ते पण असतील, तर नॅशनल कॅलॅमिटीज असतील, मॅनमेड असतील किंवा थर्ड पार्टी असेल, ह्या गोष्टीमुळे होणारं जे आहे ते फक्त तुमचं या इन्शुरन्स मध्ये कव्हर होणार आहे. आता नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स. थोडस तुम्हाला अवघड वाटेल की काय आहे, पण जास्त पण विचार करू नका. तर वन बाय वन आपण बघू. द प्रिन्सिपल ऑफ मोटर व्हेकल इन्शुरन्स. द फर्स्ट वन इज द प्रिन्सिपल ऑफ ॲटमोस्ट गुड फेथ. आता शब्द थोडे अवघड वाटतील, तर मी त्याचं मराठी मिनिंग सुद्धा सांगतो. तर ॲटमोस्ट गुड फेथ म्हणजे अत्यंत चांगला विश्वास. हे काय सांगतं हे प्रिन्सिपल, दिस प्रिन्सिपल इज व्हेरी बेसिक अँड फर्स्ट प्रायमरी प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स. अकॉर्डिंग टू दिस इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी साइन्ड बाय बोथ पार्टीज, दॅट इज द इन्शुरर अँड इन्शुअर्ड. आता इन्शुरर म्हणजे काय आणि इन्शुअर्ड म्हणजे काय, तर इन्शुरर म्हणजे जी कंपनी तुम्हाला इन्शुरन्स देणार आहे, आता बजाज असेल, LIC असेल, HDFC आर्गो आहे, हे वेगवेगळ्या कंपन्या आहेत, ह्या इन्शुरन्स पॉलिसी सेल करतात, त्या म्हणजे इन्शुअर्ड झाल्या. आणि इन्शुअर्ड म्हणजे कोण, तर आपण, आपली इन्शुरन्स पॉलिसी झाली, माझ्या गाडीची इन्शुरन्स पॉलिसी केलेली आहे, तर आपण इन्शुअर्ड झालो. तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, इन्शुरर म्हणजे कंपनी आणि इन्शुअर्ड म्हणजे आपण किंवा आपली गाडी असेल. तर ह्या दोघांमधला साइनचा कॉन्ट्रॅक्ट जो असतोय, तो म्हणजे माझा तुमच्यावर विश्वास आहे कंपनीवर आणि कंपनीचाही माझ्यावर विश्वास आहे की मी मुद्दामून काय करणार नाही. तर हे झालं म्हणजे प्रिन्सिपल ऑफ ॲटमोस्ट गुड फेथ. नेक्स्ट वन इज द प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट. This principle states that the person getting insured must have insurable interest in the object of insurance. म्हणजे काय, एक्झाम्पल एक आहे, the owner of taxi has insurable interest in the taxi because he is getting income from it. म्हणजे समजा एखाद्याची टॅक्सी आहे, तर इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे काय, तर त्याला इन्शुरन्स करणं भागच आहे. तो इन्शुरन्स करताना इंटरेस्ट घेणार का, कारण त्यावर त्याची रोजीरोटी आहे. जर ती गाडी व्यवस्थित चालली, त्या गाडीचा काय प्रॉब्लेम नसेल, तर त्याला प्रॉपर त्याला जे आहे त्याचं मानधन मिळणार आहे, त्याला पॅसेंजर्स मिळणार आहेत. जर त्याची गाडी ब्रेकडाऊन होत असेल, ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा इन्शुरन्सच नसेल, तर त्याची रोजीरोटी त्याला मिळणार आहे का, त्याला त्यातून काय इन्कम मिळणार आहे का, तर हे झालं इन्शुरेबल इंटरेस्ट. नेक्स्ट वन इज द प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी, म्हणजे नुकसान भरपाई. इंडेमनिटी म्हणजे
नुकसान भरपाई. इंडेमनिटी मीन्स सिक्युरिटी, प्रोटेक्शन अँड compensation given against damage, loss and injury. म्हणजे काय, तर इन्शुरन्स, आता तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्हाला जी नुकसान भरपाई मिळणार आहे ते ह्या प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी मध्ये कव्हर होते. ती तुम्हाला मिळालीच पाहिजे, कारण तुम्ही ते प्रीमियम भरलेला आहे. जर तुम्ही प्रीमियम भरला नाही तर तुम्ही अशी एक्सपेक्टेशन करू शकत नाही की मला नुकसान भरपाई मिळाली. तर तुम्ही जर प्रीमियम भरताय तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. इट कव्हर्स अंडर द प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी. नेक्स्ट वन इज द प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन, दॅट इज द योगदान. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, योगदान. द प्रिन्सिपल इज सिमिलर टू द इंडेमनिटी. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रीब्युट करताय, तुम्ही प्रीमियम भरताय, प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाई ही मिळालीच पाहिजे. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन. सबरोगेशन म्हणजे उत्तर. सबरोगेशन इज द ट्रान्सफर ऑफ राइट्स फ्रॉम द इन्शुर्ड टू द इन्शुरर when the loss or damage to the vehicle is caused by negligence of the another person. म्हणजे काय, समजा आता माझी गाडी मी लावलेली आहे, एका ठिकाणी लावलेली आहे आणि माझ्या गाडीला थर्ड पर्सन कोणतरी येऊन धडकला. मग आपण काय करतोय ह्या केसमध्ये, आपण काय करणार आहे, एकतर त्याच्याकडनं पैसे घेऊ शकतोय, एकतर त्याकडून पैसे घेऊ शकतोय. मग ह्याच वेळी हे सबरोगेशन, प्रिन्सिपल सबरोगेशन म्हणजे काय, तर ह्यामध्ये आपण काय करायचं, इन्शुरन्स कंपनीला इन्फॉर्म करायचं. इन्शुरन्स कंपनीला इन्फॉर्म केल्यानंतर इन्शुरन्स कंपनी काय करणार आहे की त्या माणसाशी ही कॉन्टॅक्ट करणार आहे. आता ह्यात तुमची चूक आहे का, नाही आहे. थर्ड पर्सन विनाकारण तुम्हाला येऊन धडकलेला आहे, तुमच्या गाडीला धडकलेला आहे. मग इन्शुरन्स कंपनी काय करते की गाडीचा खर्च समजा 10,000 रुपये आहे, तर 5,000 रुपये स्वतः पे करणार आणि 5,000 रुपये त्या माणसाकडून घेणार. 5,000 रुपये काय करणार, त्या माणसाकडून घेणार. हे म्हणजे झालं ह्या प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशनचा एक पार्ट. म्हणजे त्याच्याकडून सुद्धा ती कॉन्ट्रीब्युशन तो घेणार आहे. नेक्स्ट वन इज द प्रिन्सिपल ऑफ लॉस मिनिमायझेशन. अकॉर्डिंग टू this, insured must always try to his best to minimize the loss of his insured property. म्हणजे काय सांगा, तर मी इन्शुरन्स केलाय, मी माझ्या गाडीचा इन्शुरन्स केलाय, म्हणून मला मूड आला म्हणून मी जाऊन धडकायची, हे बरोबर आहे का, नाही बरोबर. किंवा माझी इन्शुरन्स केलाय, एक साईडने मला ऑलरेडी थोडीशी डॅमेज आहे, मला अजून एक्स्ट्रा मला फुल गाडी कव्हर करायची आहे म्हणून जाऊन धडकायचं, हे चुकीचं आहे. सो दिस इज कव्हर अंडर द प्रिन्सिपल ऑफ लॉस मिनिमायझेशन. तुमची गाडी आहे, तुमची प्रॉपर्टी आहे, तुम्ही तुमची त्याची काळजी घेतलीच पाहिजे. विनाकारण त्याचा ऍक्सिडेंट करायचा नाही, विनाकारण ते डॅमेज करायची नाही. आणि लास्ट वन इज द प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्सिमेट क्लॉज, म्हणजे नियरेस्ट क्लॉज. इट मीन्स when a loss is caused by more than one cause, the proximate or nearest or closest cause should be taken into consideration to decide the liability of insurer. म्हणजे समजा गाडीला काहीतरी झालंय आणि 2-3 कारणांमुळे झालंय, कोणतं धडकलंय, त्याच वेळी काहीतरी वेगळं झालंय, तुमचा ब्रेक फेल झाला, असं काहीतरी झालं असेल, पण ह्यावेळी सगळ्यात जवळचा कॉस्ट यामध्ये कन्सिडर केला जातोय तुमचा क्लेम सेटल करायला. तर हे झालं प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स. अटमोस्ट गुड फेथ म्हणजे काय, अत्यंत चांगला विश्वास. म्हणजे दोन्ही कंपनीचा, एक कंपनी असेल किंवा इन्शुर मध्ये, ह्यांचा मधला एकमेकांवर विश्वास पाहिजे. इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे काय, तर त्याला इंटरेस्ट पाहिजे, कारण मला त्यातनं काहीतरी प्रॉफिट मिळते, म्हणजे मला इन्शुरन्स करावंच लागणार आहे. इंडेमनिटी म्हणजे काय, नुकसान भरपाई. मी प्रीमियम भरतोय किंवा कॉन्ट्रीब्युशन मध्ये सुद्धा मी प्रीमियम भरतोय, म्हणजे मला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. सबरोगेशन म्हणजे काय, उत्तर. म्हणजे मी माझे राईट्स इन्शुरन्स कंपनीला देतोय. जेव्हा माझी गाडीचा ऍक्सिडेंट होतोय, माझे राईट्स इन्शुरन्स कंपनीला देतोय की तुम्ही जे पुढचे काय आहे केस असेल तर तुम्ही करायची आहे. लॉस मिनिमायझेशन म्हणजे काय, विनाकारण गाडीचा लॉस करायचा नाही. आणि प्रॉक्सिमेट म्हणजे काय, 2-3 कॉज मुळे जर गाडीचा ऍक्सिडेंट झाला असेल तर त्यातली जवळची, जेणेकरून ज्यातून प्रूव्ह होईल की ऍक्सिडेंट झालेला आहे, तो कॉज तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ द इन्शुरन्स. महत्वाचं आहे. फॉर द पर्पज ऑफ मोटर इन्शुरन्स, motor vehicle are classified into 3 broad categories. First one is a private car, second one is a motorcycle and scooter, third one is a commercial vehicle and miscellaneous vehicle. Private cars म्हणजे काय, तुमच्या ज्या कार्स आहेत, तुमच्या कार्स ज्या आहेत त्या ज्या प्रायव्हेट वर्किंग साठी वापरताय विदाउट येल्लो नंबर प्लेट, त्या म्हणजे प्रायव्हेट कार्स. मोटरसायकल अँड स्कूटर्स, तुम्ही टू व्हीलर्स वापरताय. कमर्शियल व्हेकल, त्यामध्ये ट्रक्स आले, टॅक्सीज असले, कमर्शियल मध्ये. आता तुमची कार आहे पण येल्लो नंबर प्लेट आहे, तर इट कम्स अंडर द कमर्शियल व्हेकल. अँड लास्ट वन इज द मिसलेनियस व्हेकल. त्यामध्ये आहे म्हणजे तुमचे शववाहिका,
त्यानंतर ॲम्ब्युलन्स आहे, हे सगळे मिसलेनियस व्हेकल मध्ये कव्हर होतं. हे क्लासिफिकेशन झालं ऑफ जनरल इन्शुरन्स, म्हणजे प्रायव्हेट कार, मोटरसायकल अँड स्कूटर, कमर्शियल मध्ये ट्रक, टॅक्सी आले, बसेस आले, आणि मिसलेनियस म्हणजे तुमची शेववाहिका आहे, ॲम्ब्युलन्स आहे. आता हे ब्रॉडली क्लासिफिकेशन केलंय, क्लासिफिकेशन ऑफ द इन्शुरन्स. फर्स्ट वन इज द मोटर इन्शुरन्स. आपला मेन झाला. त्याचे दोन टाइप झाले, प्रायव्हेट व्हेकल आणि कमर्शियल व्हेकल. आता प्रायव्हेट व्हेकल मध्ये टू व्हीलर आणि प्रायव्हेट कार्स आल्या, कारण काय विच आर द विथ कम्स अँड विथ द व्हाईट नंबर प्लेट. व्हाईट नंबर प्लेटचे येतात त्या प्रायव्हेट व्हेकल मध्ये झाल्या, टू व्हीलर्स असतील किंवा प्रायव्हेट कार्स असतील. आणि कमर्शियल मध्ये काय येते, तर जे येल्लो नंबर प्लेट मध्ये येतात, म्हणजे गुड्स कॅरिंग आहेत, मोठे ट्रक्स आहेत, पॅसेंजर कॅरिंग म्हणजे बसेस आल्या, मिसलेनियस व्हेकल म्हणजे मग सांगितलं तसं शेववाहिका आल्या किंवा ॲम्ब्युलन्स आल्या, आणि मोटर ट्रेड, ह्या सगळ्या तुमच्या कमर्शियल व्हेकल मध्ये येतात. याचाच अजून एक पार्ट येतोय, लायबिलिटी ओनली और थर्ड पार्टी और कॉम्प्रिहेन्सिव्ह. जसं सांगितलं, लायबिलिटी ओनली आणि थर्ड पार्टी म्हणजे काय, की गाडी सोडून किंवा इन्शुर्ड सोडून थर्ड पर्सन जो ह्या ऍक्सिडेंट मध्ये असणार आहे, त्याचं जो कव्हर आहे किंवा त्याची इंजुरी जी आहे ती सगळी यामध्ये कव्हर होणार आहे. जसं सांगितलं, माझी गाडी आहे, माझ्या बुलेटवर मी माझ्या मित्राला घेऊन चाललोय आणि माझा ऍक्सिडेंट झाला, माझं जर नुसतं थर्ड पार्टी इन्शुरन्स असेल तर गाडीचं कव्हर होणार नाही किंवा माझं सुद्धा कव्हर होणार नाही. माझ्या बरोबर समजा माझ्या मागे जर मुलगा, एका माझा मित्र बसला आणि त्याला काहीतरी लागलं, तर त्याचा जो इंजुरी आहे, त्याचा जो खर्च आहे थर्ड पार्टी मध्ये कव्हर होणार, माझ्या गाडीचा नाही. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये काय, तर माझाही होणार, गाडीचाही होणार, प्लस माझ्याबरोबर जो एक थर्ड पार्टी जो कोण इंजुर्ड झाला असेल त्याचाही होणार. हे सगळं कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स मध्ये कव्हर. त्यामुळे आपल्या इथं गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, फक्त थर्ड पार्टी पॉलिसी कंपल्शन केलेली आहे, अजून कॉम्प्रिहेन्सिव्हला कंपल्शन केलेलं नाही. ठीक आहे. क्लासिफिकेशन आता तुम्हाला काय करायचं आहे, तर हे 4 क्वेश्चन्स आहेत, हे तुम्हाला राईट डाऊन, नोट डाऊन करायचे आहेत क्वेश्चन, आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला ऍज अ फर्स्ट असाइनमेंट म्हणून तुम्हाला कंप्लीट करायचे. तर काय, क्लासिफिकेशन टाइप्स ऑफ मोटर व्हेकल इन्शुरन्स बघितलंय आपण. स्टेट द नीड ऑफ व्हेकल इन्शुरन्स, काय गरज आहे, जसं मी सांगितलंय. कम्पेअर थर्ड पार्टी अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह, जसं सांगितलं, रिस्क कव्हर, प्रीमियम. रिस्क कव्हर हा थर्ड पार्टी मध्ये काय असणार आहे, जास्त असणार आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये कमी असणार आहे. प्रीमियम हा थर्ड पार्टीचा जास्त कमी असणार आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये जास्त असणार आहे. ऍप्लिकेशन ऑफ व्हेकल सगळ्या व्हेकलला ऍप्लिकेबल आहे. अँड स्टेट द प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स, किती प्रिन्सिपल होते, टोटल 7 प्रिन्सिपल होते. ठीक आहे. इथं आपला पहिला सेशन कव्हर होतोय. नेक्स्ट सेशन मध्ये मी पुढचा पार्ट इन्शुरन्सचा घेतोय. थँक्यू.